नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या किशोर शिंदे या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, जे अनुदानाचे जे गव्हर्नमेंटची स्कीम आहे, लाडकी बहीण योजना, ती स्कीम तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड हे आपल्या बँक अकाउंटशी लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे. ते कसं लिंक करायचं आपल्या मोबाईलवरून हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहेत. सगळ्यात पहिलं बघा, Googleवरती आपल्याला यायचं NPCI ही वेबसाईट आपल्याला सर्च करून घ्यायची. सर्च केल्यानंतर बघा, जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल बघा. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला जे खाली प्रोडक्ट कन्झ्युमर मीडिया हे ऑप्शन दिसेल. त्यापैकी आपल्याला जे कन्झ्युमर ऑप्शन आहे बघा, या कन्झ्युमर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली बघा बरेचसे ऑप्शन आपल्याला यामध्ये दिसेल. त्यापैकी आपल्याला जे सगळ्यात शेवटचं ऑप्शन आहे बघा, भारत आधार सीडिंग, हे जे ऑप्शन बघा, भारत आधार सीडिंग एनेबल बेस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा एक इंटरफेस त्यामध्ये तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय म्हणते ते इंटरव्ह्यूवर आधार. त्याच्यामध्ये आपल्याला आपला आधार जो नंबर आहे, ते आधार नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा बँक सिलेक्ट युअर बँक. तुम्हाला ज्या बँकेशी तुमचा आधार म्हणजे तुम्हाला अनुदानाचे पैसे ज्या बँकेमध्ये घ्यायचे, त्याच्याशी तुमचं जे बँक अकाउंट आहे, ते बँक अकाउंट इथं सर्च करायचं बघा. आता इथं कसं झालेलं आहे बघा, हळूहळू थोडे जे तुमची बँक आहे ते आत्ताच याच्यामध्ये ॲड होत चाललेले आहे. बघा बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आहे, त्याच्यानंतर जी कॅनरा बँक आहे ती, अशा बऱ्याचशा बँक आहेत हळूहळू ॲड होत चाललेल्या आहे. जेव्हा तुमची बँक याच्यामध्ये ॲड होईल तेव्हा तुम्ही तुमचा आधार हे आपल्या याच्याशी आधार बँकेशी लिंक करू शकतात. तर याच्यामध्ये बघा आता माझी पण जी बँक आहे ती बँक नाही, फक्त तुम्हाला मी आता या व्हिडिओमधून सांगणार आहे तुम्हाला कसं करायचं आणि कसं करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा कन्फर्म आपले जे अकाउंट नंबर आहेत त्याच्यानंतर इथं आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर आधार याच्यामध्ये आपल्याला सेडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं बघा. सेडिंग ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे सेडिंग टाईप आहे फ्रेश सेडिंग, त्याच्यानंतर आहे बघा मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट, म्हणजे एकाच बँकेतील असेल तर ते अनदर अकाउंट तुम्हाला जर सीडिंग करायचं असेल तर तेही बघा. त्याच्यावरती आपल्याला सगळ्यात पहिले फ्रेश या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा इथं जो कन्फर्म अकाउंट नंबर आहे, इथं परत एकदा अकाउंट नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही बघा बॉक्स आहे, या बॉक्सला आपल्याला असं टिक करायचं आहे. त्याच्यानंतर जो कॅपचा आहे तो कॅपचा इथं भरून घ्यायचा आहे. कॅपचा भरल्यानंतर बघा खाली दोन ऑप्शन दिसेल तुम्हाला, रिसेट आणि प्रोसेस. तर सगळ्यात पहिले आपल्याला प्रोसेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसेस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असं एक ऑप्शन येईल बघा, इथं OTP येईल तुम्हाला. तो OTP आपल्याला तुम्हाला या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला हा OTP तुम्हाला याच्यावरती टाकून घ्यायचा बघा, इंटर OTP मध्ये. त्याच्यानंतर खाली ऑप्शन येईल बघा सबमिट आणि कॅन्सल. या सबमिट ऑप्शनवरती बघा क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथं एक हे बघा एक असं हे दिसेल, आधार सीडिंग इन द पेंडिंग स्टेटस काइंडली चेक आफ्टर सम टाईम युअर रिफ्रेश नंबर. मग तुमचं जे आधार सीडिंग आहे तुमच्या बँकेला, म्हणजे त्यांनी रिक्वेस्ट घेतलेली त्याच्यामध्ये तुम्हाला त्या रिक्वेस्टमध्ये तुम्हाला 2 दिवस लागू शकतात, आधार सीडिंग होण्यासाठी 3 दिवस लागू शकतात. ते तुम्हाला नंतर कसं चेक करायचं हे पण मी याच्यातून सांगून देतो. आपलं जे आधार खातं बँकशी लिंक झालं की नाही ते स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला माय आधार या वेबसाईटवरती यायचं बघा. मी इथे सर्च करतो माय आधार UID.gov.in या वेबसाईटवरती यायचं बघा आपल्याला. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला जे ऑप्शन दिसतं बघा, इथं लॉग इन ऑप्शन दिसत असतं तुम्हाला. या लॉग इन ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जे पुढचं पेज ओपन होईल त्यामध्ये बघा तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक हा टाकून घ्यायचा. आता मी माझा इथं आधार क्रमांक टाकतोय. आधार क्रमांक टाकल्यानंतर खालचं जे ऑप्शन आहे बघा, तिथं आपल्याला कॅपचा व्यवस्थित टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकल्यानंतर जे लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा. जो OTP ना आपण तो OTP या ठिकाणी इथं टाकून घेणार आहोत. हे बघा आपण OTP टाकल्यानंतर जे खाली ऑप्शन लॉग इन आहे, या लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला दुसरा एक इंटरफेस त्यामध्ये दिसेल. साईट थोडी लोड घेते.
हे बघा साईडने लोड घेतलं. यानंतर तुम्हाला यामध्ये असा एक इंटरफेस दिसेल बघा, डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार. त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे बघा, बँक सीडिंग स्टेटस. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. म्हणजे तुमचं जे आधारला बँक लिंक, बँक कोणती बँक लिंक आहे तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा. बँकेचे नाव दिसेल बघा, महाराष्ट्र ग्रामीण बँक ही माझ्या आधारला लिंक आहे. त्याच्यानंतर बँक सीडिंग स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह बघा. त्याच्यानंतर लास्ट अपडेट डेट 8/12/2020ला माझं मी हे अपडेट हे लिंक केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी असं पूर्ण तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन यामध्ये दिसून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.